भारतीय संविधान जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा खातगाव तालुका जामनेर या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत तृतीय क्रमांकाचा पारितोषिक पुरस्कार मिळालेला आहे। आणि या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत मन मिळावे एक साधा असं व्यक्तिमत्व सरांचं आहे। आपल्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत तृतीय क्रमांकाचा पारितोषिक पुरस्कार मिळाला। त्याबद्दल नॅशनल न्यूज आणि स्टार TV लाईव्ह न्यूजतर्फे आपला अभिनंदन। सर, एक चांगल्या पद्धतीचा एक दर्जेदार पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, आपल्या शाळेला प्रदान करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात निवडीच्या संदर्भात निवड कशा प्रकारे झाली या संदर्भात आपण काय सांगू शकाल? मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत शासना आम्ही जे निकष करून दिलेले होते त्या निकषाप्रमाणे आम्ही पूर्ण तयारी केली आणि जे विविध उपक्रम होते ते उपक्रम आम्ही राबवले। उपक्रम राबवल्यानंतर तालुक्याची जी समिती होती त्या समितीने येऊन आमचं मूल्यांकन केलं, गुणदान केलं आणि त्यानुसार आम्हाला हा क्रमांक मिळाला। सर, एक आपल्या शाळेचं या पंचक्रोशीमध्ये जामनेर तालुक्यातील खांडगाव आणि आजूबाजूच्या विशेषतः ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी या ठिकाणी ज्ञान घेण्यासाठी येतात आणि या शाळेचा एक नावलौकिक आहे, एक शाळा एक प्रसिद्धी गोटामध्ये आहे। तर एक दर्जेदार आणि वजनदार पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे। तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे, आपलं माणूस काय राहणार आहे, काय सांगा? आमचा असा संकल्प आहे की दरवर्षी आमच्याकडे नवोदयची तयारी केली जाते, शिष्यवृत्तीची तयारी केली जाते आणि दरवर्षी आमचे विद्यार्थी आमच्या या विद्यालयातून आमच्या या शाळेतून येत असतात। त्यासाठी आमचे जे शिक्षक आहेत फक्त बंधू भगिनी हे सर्वजण मेहनत घेतात आणि त्याची फलनिष्पत्ती होते आणि 2 वर्षापासून आमचे विद्यार्थी हे शिष्यवृत्ती आणि जवाहर नवोदय विद्यालय चाचणी निवड परीक्षा याच्यामध्ये 2 वर्षापासून येत आहे। म्हटलं जातं की एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ, शिक्षण हा मानवी जीवनाचा पाया आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल, शिका, संघटित आणि संघर्ष करा। शिक्षण हे मानवी जीवनामध्ये आवश्यक आहे आणि शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो, ज्ञान देण्याचं काम करतो। सर, एक दर्जेदार आणि उत्कृष्ट असा पुरस्कार तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये संदेश काय देऊ इच्छिता, समाजामध्ये मेसेज काय देऊ इच्छितात, काय सांगा? सर्व विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत यावं। नियमित शाळेत आल्यानंतर प्रत्येकाने आमची जी शिक्षक मंडळी आम्ही जी मेहनत घेतो आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने जर आपल्या शालेय जीवनामध्ये मेहनत घेतली, आपल्या शालेय अभ्यासक्रम आपल्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्याची तयारी करून त्यात जर मेहनत घेतली तर आमचे विद्यार्थी भविष्यात नक्कीच पुढे जातील आणि त्यातून ते स्वतःचा पर्यायाने आपल्या घराचा, गावाचा आणि पुढे करून आपल्या देशाची समाजसेवा करतील, आपला विकास घडवून आणतील अशी मी एक आशा व्यक्त करतो। सर, विद्यार्थी आणि त्याच्या सागरात होणारा राजवंश असतो आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक अतूट असं नातं असतं आणि एक ज्ञानाच्या मंदिरामध्ये आपण ज्ञानाचं कार्य करतात। ते फार मोठं संस्कृत दान आपण विद्यार्थ्यांना देतात आणि विद्यार्थी घडणं म्हणजे राष्ट्र निर्माण करणं, राष्ट्र निर्मिती होणं हे फार मोठं शिक्षकांनी फार मोठं योगदान आहे। विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षणाचा वाटा असतो आणि आपल्या शाळेला तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक मिळालेलं आहे, जो पुरस्कार मिळालेला आहे, या पुरस्कारामागे संपूर्ण या खातगावचे संपूर्ण गावकरी, त्याचप्रमाणे सरपंच, त्याचप्रमाणे आपले शिक्षकवृंद, आपला पूर्ण स्टाफ आणि शिक्षण समिती यांचा सिंहाचा वाटा आहे, गाडीचा वाटा आहे असे या ठिकाणी प्रकर्षाने करतो। सर, एक दर्जेदार आपल्याला पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। तर या देशाचं श्रेय आपण कोणाला देऊ शकता, काय सांगायचं? तर या यशाचं श्रेय आमच्या
गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आमची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि माझे सर्व सहकारी माझे शिक्षक बंधू भगिनी यांनी हा जो उपक्रम होता हा निकषाप्रमाणे पूर्णपणे राबवून याची संपूर्ण तयारी करून घेतली. जेवढेही कार्यक्रम होते तेवढे कार्यक्रम पार पाडले निकषानुसार आणि त्यामुळे आमची तालुक्यातून द्वितीय क्रमांक आमच्या शाळेला मिळालेला. सर, आपण एक सविस्तर माहिती दिलेली आहे. पुरस्काराच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती दिलेली आहे आणि एक चांगल्या पद्धतीचा एक द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक पुरस्कार आपल्याला माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत मिळालेला आहे आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. या पंचक्रोशीमध्ये या शाळेचा एक नावलौकिक आहे. गोरगरिबांची मुलं या शाळेमध्ये शिकण्यासाठी येतात. मागासवर्गीय दुर्बल घटकांची विद्यार्थी या ठिकाणी ज्ञान घेण्याचं काम करतात आणि आपण एक चांगल्या पद्धतीने विद्यार्थी आणि शिक्षकाचं एक नातं या ठिकाणी चांगला धागा बांधलेला आहे. त्याच्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन आणि याही पुढे जाऊन सांगतो की मोठ्या पाखराला परतीची तमान असावी. मोठ्या पाखराला परतीची तमान असावी. डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. मोठ्या पाखराला परतीची तमान असावी. डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी या शाळेनं मारलेली आहे आणि मी त्याचं गौरीशंकर गाठलेला आहे. या पुरस्कार मिळण्यामागे आपले शाळेचे मुख्याध्यापक पूर्ण टीचर स्टॉफ त्याचप्रमाणे सरपंच गावकरी यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी हा जो पुरस्कार आहे हा स्वतःला त्याचा श्रेष्ठ न मानता दुसऱ्याला हा पुरस्कार सर्वांना समर्पित केलेला आहे आणि एक असं उदारमत्वादी व्यक्तिमत्व सुनील कोंडे सरांचं आहे आणि चांगली भाजप त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. आणि याही पुढे जाऊन सांगतो की आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि स्टार TV लाईव्ह न्यूजतर्फे त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीराज सोवाळे, TV24 नॅशनल न्यूज, स्टार TV लाईव्ह न्यूज. आमच्या शाळेला द्वितीय क्रमांकाचा तालुकास्तरीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्ही सर्व जे शिक्षकवृंद आहेत, आमचे सन्माननीय मुख्याध्यापक आणि आमचे ग्रामस्थ वगैरे जे आमचं अभिनंदनाचा वर्षाव आमच्यावर होतो आहे. तर त्याचं ठोस कारण असं म्हणजे आमचा शाळेचा जो परिसर आहे स्वच्छ आणि सुंदर असा परिसर आहे. नेहमीच आमचा हा जो परिसर आहे स्वच्छ राखण्यामध्ये आम्ही सर्वजण, आमचे विद्यार्थी, आमचे सर्व शिक्षक सहकार्यांचा मोलाचा वाटा असतो. आमचे ग्रामस्थसुद्धा उत्साहाने आम्हाला या कार्यासाठी मदत करत असतात. आमचा परिसर हा प्लॅस्टिकमुक्त आहे, तंबाखूमुक्तसुद्धा आहे. आमच्या शालेय परिसरामध्ये तंबाखूची एकही पुडी तुम्हाला दिसणार नाही. तंबाखूमुक्ती आहे, प्लॅस्टिकमुक्तीसुद्धा आहे आणि छोटे चिमुकले जे विद्यार्थी आहेत तर ते याच्यासाठी उत्साहाने काम करत असतात. परत आमच्या शाळेमध्ये बाल वाचनालय आहे. सर्व 1ली ते 7वीचे विद्यार्थी त्यांना बचतीची सवय कशी लागेल याचा आमच्या सर्व शिक्षकांचा प्रयत्न असतो. तर ते त्या माध्यमातून बचत करतात आणि आपल्याला खाऊचे मिळालेले पैसे ते साठवून ठेवतात. म्हणजे भविष्यामध्ये त्यांना बचतीचं महत्त्व समजावं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. आणि या पुरस्कारामध्ये सर्व श्रेय जे आहे जे नॉर्म्स होते त्या सर्व नॉर्मचे रजिस्टर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आमचे सहकारी मित्र संजीव सपकाळ सर, मायाताई या सर्व भगिनींनी बंधूंनी खूप सुंदर पद्धतीने मेंटेन केलं. त्यामुळे आम्हाला जे मूल्यांकन समितीकडनं चांगलं क्रेडिट मिळू शकलं. याच्यामध्ये सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. मी संजीव शिवाजी सपकाळ, जिल्हा परिषद मराठी शाळा खातगाव, तालुका जामनेर. या शाळेला मला मागील वर्षी मुख्यमंत्री सुंदर शाळा म्हणून जो पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराचं श्रेय हे आमचे ग्रामस्थ आणि आमचे मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद आणि त्याच्यामध्ये हिरिरीने काम करणारे आमचे सर्व विद्यार्थी मित्र या सर्वांचं श्रेय आहे. प्रत्येकाने एक खालीचा वाटा या पुरस्काराच्या स्पर्धेमध्ये उचलला होता आणि या शाळेमध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहे, जे माणसं आपल्याकडे नाही आहे ते पूर्ण करण्याचा, त्याच्यामध्ये सातत्य ठेवण्याचा प्रयत्न आम्ही पहिल्यापासून करत होतो. अतिशय भव्य असा शाळेचा परिसर आहे आणि जामनेरपासून 1.5 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेली जिल्हा परिषदेची शाळा. जवळपास या शाळेची स्पर्धा जामनेरच्या सर्व खाजगी आणि इंग्लिश मिडियमच्या शाळांची आहे, तरीसुद्धा आज आमचा पट टिकून आहे. याचं सर्व श्रेय हे गावकऱ्यांना आणि शिक्षकवृंदांना जातं.
मी त्यातल्या त्यात मी सुद्धा या शाळेचाच विद्यार्थी आहे. या शाळेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि या मुख्यमंत्री सुंदर शाळा या उपक्रमामध्ये मी या शाळेचा एक घटक म्हणून काम करायला मला संधी मिळाली. माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे.